नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी फूड बाय मेन्यूमध्ये मी मीनाक्षी तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि सध्या सुरू आहे पितृपक्ष. तर पितृपक्षात केली जाते ती म्हणजे मिसळीची भाजी. 16 भाज्या किंवा त्यापेक्षा अधिक भाज्या यात वापरल्या जातात आणि या भाजीची टेस्ट तर अप्रतिम लागते. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भाज्या कुठल्या कुठल्या पारंपरिक पद्धतीत वापरल्या जातात ते आपण बघणार आहोत. तर सर्वात प्रथम मी दाखवते ती म्हणजे पालकाची पानं आहेत. त्यानंतर आपण घेतला आहे आंबट चुका. काहीच भाज्यांचं याच्यात महत्त्व असतं. सगळ्या भाज्या यात वापरल्या जात नाही. फ्लावर वापरली जात नाही, पत्ताकोबी वापरली जात नाही, बटाटा नसतो. त्याच्यानंतर तर अशा बऱ्याच भाज्या नसतात. तर आपण सुरुवातीला बघूया भाज्या कुठल्या आहेत. तर मेथी आहे, पालक आणि आंबट चुका तुम्हाला दाखवला आहे, शेपू दाखवली आहे. आणि ही जी भाजी आहे ही चवळीची भाजी आहे. ही सुद्धा या ऋतूत उपलब्ध असते. या सगळ्या भाज्या या ऋतूत उपलब्ध असतात. आता फळभाज्यांकडे आपण वळणार आहोत. तर त्यापूर्वी मी तुम्हाला पालेभाज्यांपैकीच एक म्हणजे आंबाळीची भाजी आहे. आता ही मी वाळलेली आंबाळीची भाजी यासाठी घेतली आहे की याची टेस्ट आणखीन छान लागते. तर इथे आहे भेंडी आणि त्यानंतर आपण घेतलेलं आहे ती म्हणजे तोंडली. तर ह्या भाज्या याच्यात विशेष करून असतात आणि काही 2 भाज्या घरच्यासुद्धा पडतात. तर हे आहे ढेमसं आणि आपण घेतले दुधी थोडीशी. अगदी थोड्या भाज्या घेतल्या तरी भरपूर भाजी होते. आणि कवळ्याचं पण विशेष महत्त्व या भाजीत असतं. तर कवळंसुद्धा घेतलेलं आहे आपण. त्यानंतर आपण घेतल्या आहे गवार शेंगा. गवार शेंगासुद्धा या भाजीत असतातच. आणि वालाच्या शेंगासुद्धा असतात, पण त्या मला मिळालेल्या नाही आहेत, त्यामुळे वालाच्या शेंगासुद्धा असतात. गिलकी टाकतो आहे आपण. आणि कारलंसुद्धा आहे. आणि हे जे आहे हे मी दाखवत आहे हे सुद्धा या भाजीत टाकलं जातं. ते म्हणजे करोडा. उडदाच्या डाळीचा आपण करतो तो म्हणजे वर्षभर वाळवण रेसिपी आहे ही. तर हा करोडा आहे. आणि मुगाच्या डाळीच्या वड्यासुद्धा आहेत. तर ह्या दोन्ही वड्या म्हणजे करोडा आणि वड्या हे सुद्धा या भाजीत टाकलं जातं. तर हे सुद्धा मी घेतलेलं आहे. तर जवळपास सगळ्या भाज्या आणि चवळीची शेंगसुद्धा असते. आणि फक्त यात जी नाही आहे ती भाजी म्हणजे वालाची शेंग. तर बाकी सगळ्या भाज्या मी घेतल्या आहे. जवळपास 17 भाज्या ह्या आहेत. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि श्राद्धाची भाजी आपण करतो आहे तर त्यात लसूण नसतो, कांदा नसतो. तर त्यासाठी काय करायचं आहे तर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, एक मोठा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे जी की दांड्यासहित असणार आहे. आणि याचं आपल्याला वाटण करायचं आहे. तर ते वाटण करून घेणार आहोत आपण. आणि तत्पूर्वी मी भाज्या चिरून घेतल्या आहेत. सगळ्या भाज्या चिरल्या आहेत आपण. पालेभाज्यासुद्धा चिरून घेतल्या आहेत. आणि ज्या शेंगा आहेत त्या आपण मोडलेल्या आहेत, बारीक केलेल्या आहेत. आणि वड्या आणि करोडा जो होता आपला तो सुद्धा मी बारीक करून घेतलेला आहे. आणि सगळ्या भाज्या जवळपास आपली गिलकी असेल, ढेमसं असेल, दुधी असेल, सगळ्या भाज्या आपण कट केलेल्या आहेत. आणि आंबाडीची सुद्धा भाजी घेतलेली आहे. तर अतिशय टेस्टी अशी ही भाजी लागते आणि अप्रतिम चव याची बनते. तर आता जो मसाला आपण तयार केला होता तो म्हणजे आलं आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर. लसूण यात नसतो तरीही ही भाजी चवीला अतिशय उत्तम लागते. अशा पद्धतीने करून बघा, खूपच उत्तम लागते. आणि तुम्ही नक्की जर अशा पद्धतीने ह्या भाज्या टाकून ही भाजी कराल तर चवीला तर अतिशय उत्तमच लागते, काही प्रश्नच नाही. आणि आता आपण टाकतो आहे तो म्हणजे जो आपण तयार केलेला मसाला आहे. जवळपास 1 वाटी त्याचं वाटण झालेलं आहे. वाटण भरपूर लागेल कारण दुसरं या भाजीमध्ये काहीही नसतं फार काही. तर त्यामुळे हे वाटण भरपूर होईल, म्हणजे भरपूर सांबार आपला विदर्भात सांबार म्हणतात. कोथिंबीर तुम्ही घ्या आणि हिरवी मिरची घ्या आणि लसूण नाही, अद्रक घ्या, आलं. आणि ते सगळं पेस्ट जे आहे ते जवळपास आपलं 1 वाटीभर झालं पाहिजे एवढं मी घेतलेलं आहे. आता हळद टाकली आहे, अगदी थोडं तिखट टाकलं आहे कारण आपण हिरवी मिरची टाकली आहे यात. आणि हिरवी मिरचीची टेस्ट छान लागते भाजीला. आणि 2 ते 3 चमचे आपल्याला टाकायचं आहे याच्यात, ते म्हणजे जिरं आणि धणेपूड. तर आता गरम मसाला मी टाकते आहे. जिरं धणेपूड यासाठी की या भाजीची चव म्हणजे याला लसूण आणि कांदा नाही आहे. धणेपूड आपल्याला 2 ते 2.5 चमचे टाकायचे आहे आणि जिरेपूड आपण अर्धा चम्मच टाकू शकतो. पावडर करून मी यात टाकलेली आहे. आणि थोडासा किचन किंग मसाला टाकलेला आहे. यामुळे भाजीला छान चव येते. आणि आता आपण एक एक करत भाज्या टाकणार आहोत. तर सुरुवातीला आपण ज्या करोडा आणि वड्या बारीक केल्या होत्या
त्या टाकणार आहोत. कारण वड्या आणि करोडा थोडासा तेलात झाला तर तो छान शिजून येईल, कारण भरपूर पाणी या भाजीला नसतं. अगदी कमी आणि बेताचं पाणी टाकतात किंवा टाकतसुद्धा नाही. जर कवळं असेल आणि बाकीच्या ज्या फळभाज्या आहेत त्याला जर पाणी सुटलं तर मग पाणी टाकण्याची गरजसुद्धा राहत नाही. तर आता आपण तोंडली टाकून घेतली आहे, भेंडी टाकतो आहे, त्यानंतर मी कारलं कापलं होतं ते सुद्धा टाकतं आहे, त्यानंतर शेंगा टाकते आहे, त्यानंतर आता आपण कवळं टाकून घेतो आहे. सगळ्या फळभाज्या मी आधी टाकते आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता टाकतो आहे आपण चवळीच्या शेंगा. तर अशा पद्धतीच्या ह्या यात भाज्या असतात. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की कुठली भाजी घेऊ, तर बरेच जणी वांगंसुद्धा घेतात किंवा फ्लावरसुद्धा घेतात, तर ती भाजी सहसा यात नसते. यात ह्याच भाज्या असतात ज्या पारंपरिक भाज्या आपण म्हणू शकतो. याला कवळ्याचं महत्त्व असतं, दुधीचं महत्त्व असतं, ढेमचं आहे, त्याच्यानंतर वालाची शेंग आहे, त्याच्यानंतर चवळीची शेंग आहे, त्याच्यानंतर गवार शेंग आहे आणि पालेभाज्यामध्ये शेपू आहे, चवळीची भाजी आहे, मेथी आहे, त्याच्यानंतर आंबट चुका आहे, पालक आहे. तर अशा ह्या भाज्या आहेत. आणि आता आपल्या ज्या पालेभाज्या आहेत त्यासुद्धा आपण टाकून घेणार आहोत. त्यासुद्धा मी बारीक चिरून घेतल्या आहेत. ह्या सगळ्या भाज्या सुरुवातीला धुवून घेतल्या आहेत आणि त्यानंतर बारीक चिरून घेतल्या आहेत. तर ही सुद्धा आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि या भाजीत तेल थोडंसं जास्त टाकावं लागेल. आणि आता जी आंबट भाजी असते म्हणजे आंबाडीची भाजी आहे ती छान कसुरी मेथीप्रमाणे हातावर बारीक करायची आहे आपल्याला. आणि वाळलेली आंबाडीची भाजी आहे ही, आणि ती आपल्याला टाकायची आहे. वाळलेली आंबाडीची भाजी विशेष छान लागते. जर कोणाकडे असेल तर ठीक, नसेल तर यावेळेस आंबाडीची भाजी मिळते, ती हिरवीसुद्धा मिळते. म्हणजे नसेल तर तुम्ही हिरवी टाकू शकता, काहीही हरकत नाही. आणि असेल वाळलेली तर ती टाकली तर अतिशय छान चव या भाजीला येते. तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि आता आपण छान मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता जाड बुडाच्या कढईत ही भाजी करायची आहे, कारण यात पाणी न टाकता ही छान शिजू द्यायची आहे आपल्याला. तर मंद आचेवर जाड बुडाची पातेल्यात आपल्याला ही भाजी करावी लागेल. तर आता आपलं एक गोष्ट राहिली आहे टाकायची, ती म्हणजे चवीपुरतं मीठ. तर मीठ टाकून घेऊया आपण आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर मिक्स केल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत. आणि झाकण ठेवल्यावर त्यात आपण पाणी घालणार आहोत वरून, म्हणजे झाकणावर पाणी ठेवणार आहोत, जेणेकरून आतमध्ये आपला भाजी जी आहे खालून ती जळणार नाही. तुम्ही बघू शकता ताट मी ठेवलं आहे कढईवर आणि त्यात पाणीसुद्धा ठेवलं आहे. तर मध्ये मध्ये एक दोनदा आपल्याला भाजी खालून लागते आहे का हे बघावं लागेल आणि पुन्हा आपल्याला ठेवावं लागेल झाकून. तर इथे जे कवळं आहे त्याला पाणी सुटलेलं नाही आहे, म्हणजे थोडंसं पाणी आपल्याला यात घालावं लागेल. जर काही कवळं जे आहे त्याला पाणी सुटतं आणि काही याला नाही सुटत, तर याला पाणी थोडं सुटलेलं नाही आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला गरज वाटल्यास आपण त्यात पाणी घालूया. तर पुन्हा एकदा आपण पाणी टाकून ताट जे आहे ते ठेवलेलं आहे. तर आता मला असं वाटतं की यात थोडंसं पाणी घालण्याची आवश्यकता आहे. तर अगदी किंचित अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत. यामुळे भाजीची चव कुठेही बिघडणार नाही. अगदी थोडं घालायचं आहे. आणि फक्त हे यासाठी आहे की आपल्या भाजी जी आहे ती खालून गोडी लागायला नको, यासाठीच फक्त ते पाणी आहे.